हे 40 गुंठे क्षेत्र आहे. या क्षेत्रात 100 टन आवरेज काढायचं डोक्यात आहे. एका ठोंबाला 10-12 फुट आहेत. कांड्या एक 9-10 कांड्या आहेत आणि हे 7 ते 8 महिन्याचा ऊस आहे. नमस्कार, माझे नाव दिलीप बाळासाहेब गायकवाड, आयतुल बुद्रुक, तालुका वाळवा, जिल्हा सांगली. हे लक्ष्मी मंदिरचे ते क्षेत्र आहे आमचे. गेले 9-10 वर्ष मी ऊसाचे क्षेत्र चांगल्या पद्धतीने काढतोय. मनशाचं जे हे आहे प्रोडक्ट, त्यांचे मी सगळं काय असेल ते प्रोडक्ट बऱ्यापैकी वापरलेले आहेत. त्याच्यामुळे मला ऊसाचे उत्पन्न चांगले मिळते. मी सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत त्यांचेच प्रोडक्ट वापरतोय आणि त्यांच्यामुळे मला चांगले उत्पन्न मिळालंय. त्यामध्ये जी वापरलेली प्रोडक्ट महत्वाचे आहेत ते त्यातले मी बॅगा रिकामे आहेत. तुम्हाला त्यातले मी दाखवतो काय काय वापरलेलं आहे. हे मनशाचं केमॅक पोटॅशियम आहे. हे एक वापरले मी. रिपेल म्हणून एक आहे, रिपेल एक वापरले. हे रिपेलने जीवाणू वगैरे जमिनीतली वाढ होते ह्यानं. त्यासोबत रिक्लेम एक वापरले. त्याबरोबर रिक्लेम एकरी मी 2 पोती वापरले आहेत. आणि हे कंपोस्टर एक आहे जे पाला वगैरे आपले कुजवण्यासाठी चांगले हे उपयोग होते. कंपोस्टर म्हणून हे एक वापरले. आणि मायक्रोपावर एक झिंक, फेरस, मॅग्नेशियम, त्यात एक बोरान एकरी एक बॅग वापरलेले आहे. मनशा जे प्रोडक्ट आहे ते आपल्या जमिनीची उत्पादक वाढवते, त्याचबरोबर जमिनीची सुपीकता सुद्धा चांगल्या पद्धतीने ठेवते. हा आपला ऊस जाण्यासाठी अजून 7 महिने म्हणजे डिसेंबरला ऊस जाईल. डिसेंबर-जानेवारी महिन्यात ऊस जाईल. आता आपल्या जवळजवळ 9-10 कांडे आहेत. अजून जर महिन्याला 7 कांडे 3 कांडे जर धरले तर 7-21 आणि ते 10 असे 30-32-35 कांड्यापर्यंत ऊस जाईल. मी 100 टनाचा टार्गेट ठेवलेलं आहे, पण ते 100% पूर्ण होईल. मनशा मार्केटिंग हे चांगल्या पद्धतीचं खत आहे. ते वापरल्यानंतर आपल्या शेताची ही किंवा उत्पन्नात वाढ होण्याची भरपूर त्याचे हे आहेत. आपण ते सगळ्यांनी वापरावं. मी असो किंवा आमचे गावातले जे माझे मित्र शेतकरी असतील, हेच आम्ही प्रोडक्ट वापरतो आणि ऊसाचं चांगल्या पद्धतीने उत्पन्न आम्ही घेतो. जर हा ऊसाचा प्लॉट कुणाला बघायचा असेल तर हे आयतुल बुद्रुक लक्ष्मी मंदिर या मंदिराजवळ हा प्लॉट आहे. माझा मोबाईल नंबर 7720887442 हा आहे. कुणाला संपर्क करून जर बघायचा असेल तरी बघू शकता. मी प्रत्येक शेतकऱ्यांना एवढं सांगू इच्छितो की हा प्रॉडक्ट मनशाचा एकदा वापरा तुम्ही आणि त्याचा अनुभव घ्या. तुम्हाला त्याचा अनुभव तुम्हाला ते कळेल. धन्यवाद. शेतकरी सुखी, जय सुखी, शेतकरी सुखी, जय सुखी.